विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कोणे एके दिवशी या नावाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाहीये. कोणे एके दिवशी या 3 शब्दांमध्येच जो विषय आज मांडणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणे एके दिवशी नावाचं हे एक ठिकाण आहे. कोणे एके दिवशी नावाचा हा देश आहे असं म्हटलं तरी चालेल. या देशाची लोकसंख्या काही कोटींमध्ये आहे. या देशामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्या तोंडी, त्यांच्या मनी, त्यांच्या ध्यानी एकच ध्यास असतो आणि तो म्हणजे कोणे एके दिवशी. देशप्रेम प्रचंड आहे. त्या देशाविषयी त्यांचं इतकं प्रेम आहे की कोणे एके दिवशी या संकल्पनेला ते पक्के चिकटून आहेत. प्रचंड राष्ट्रभक्ती ठासून भरलेली आहे. असा हा कोणे एके दिवशी नावाच्या देशातल्या लोकांचा हा प्रदेश आहे. काय आहे हा कोणे एके दिवशी? या देशामधले जे लोक आहेत ते कोणे एके दिवशी मी यशस्वी होणार असं ठरवतात. कोणे एके दिवशी मी त्या दृष्टीनं कामाला सुरुवात करणार असं ठरवतात. कोणे एके दिवशी मी खूप यशस्वी व्यक्ती असेल याच्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. कोणे एके दिवशी मी मोठा अधिकारी असेल असं त्यांना वाटत असतं. कोणे एके दिवशी माझा अभ्यास पूर्ण होणार असं त्यांना नेहमी लक्षात येत असतं. कोणे एके दिवशी चमत्कार होणार आणि माझ्या सध्याच्या परिस्थितीमधून मी बाहेर पडणार याच्यावरच त्यांचा ठाम विश्वास असतो. स्वतःपेक्षाही कोणे एके दिवशी यावरच त्यांची अतूट श्रद्धा असते. हे कोणे एके दिवशीचे जे नागरिक आहेत ते कोणे एके दिवशी सगळं घडेल याच्यावर अवलंबून, याच्यावर विसंबून असतात. मित्रांनो, तुम्ही कोणे एके दिवशी या देशाचे नागरिक आहात का? तपासून बघा. एक टेस्ट घ्या. कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याच्या चाचण्या घेतल्या जातात. त्या पद्धतीनं कोणे एके दिवशी, आता आपण याचा शॉर्ट फॉर्म करूया का? कोएदी किंवा कोणेतला के, एके मधला ई आणि दिवशी मधला डी, केएडी नावाची ही टेस्ट आहे. केएडी चाचणी करून घ्या. ही चाचणी घ्यायची कशी? ही चाचणी घेताना काही प्रश्नावली आहे, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. तर याच्यातला पहिला प्रश्न आहे, तुम्हाला कोणत्या दिवशी अधिकारी व्हायचं आहे हे माहिती आहे का? तुम्हाला तुमचा अभ्यास कुठल्या दिवशी पूर्ण होणार आहे हे पक्क माहिती आहे का? तुम्ही अभ्यास कंप्लीट करून यशस्वी झालाय याचा दिवस तुम्ही वहीमध्ये लिहिला आहे का? इतिहास नावाचा विषय, भूगोल नावाचा विषय, राज्यव्यवस्था नावाचा विषय कोणत्या दिवशी पूर्ण होणार हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या नव्या संकल्पना कोणत्या दिवशी वास्तवामध्ये येतात हे तुम्हाला माहिती आहे का? आजवरच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे ठरवलं ते त्याच दिवशी झालेलं आहे का? यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडं नाही असं असेल तर तुम्ही केईडी ह्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहात. अभिनंदन नाही. ही अभिनंदन करण्यासारखी गोष्ट नाहीये. कोणे एके दिवशी हा कल्पनेतल्या लोकांचा दिवस आहे. कोणे एके दिवशी ही कधीतरी घडेल ह्या खोट्या आशेवर जगणाऱ्या लोकांची एक वृत्ती आहे. कोणे एके दिवशी मी डेप्युटी कलेक्टर होणार, कोणे एके दिवशी मी IAS होणार, कोणे एके दिवशी मी भरपूर अभ्यास करणार. आणि या सगळ्या बाबतीमधलं माझं जे नियोजन असतं ते कसं असतं? पुढच्या सोमवारपासून दररोज 12 तास अभ्यास करणार. 1 तारखेपासून मी इतिहासाला सुरुवात करणार. 1 जानेवारीपासून मी भरपूर व्यायाम करणार. 1 तारखेपासून मी अमुक अमुक गोष्ट सोडून देणार. या दिवसापासून मी रोज 12 तास डेडिकेटेड काम करणार. या पद्धतीचं नियोजन तुमचं असेल
तर तुम्ही KED मधल्या प्रगत अवस्थेमध्ये आहात. तुम्हाला नुसती लागण झालेली नाही आहे, तर तुम्ही फार पुढं आलेला आहात आणि या रोगाने तुम्हाला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. कोणी एके दिवशी या देशामधले हे जे नागरिक आहेत त्यांना सातत्यानं उद्या या दिवसाची फार आठवण येत असते. टुमारो याच्यामध्येच सगळं घडणार आहे याच्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. म्हणजे उद्यापासून अभ्यासाला सुरुवात, उद्यापासून व्यायामाला सुरुवात, उद्यापासून सगळं नियोजन. कागदावर काही करायला सांगितलं तरी सुद्धा हे उद्यापासून असतं. आणि उद्या उघडला, आला, उगवला, संपला तरी सगळं उद्या होणार असतं. आणि हे उद्यावर टाकत असताना कोणे एके दिवशी हा उद्याची तारीख पक्की माहितीच असत नाही. हा कोणे एके दिवशी ही अवस्था का येते किंवा कोणे एके दिवशी सगळं घडेल असं का वाटत असतं, याचं सगळ्यात सोपं आणि सूत्रबद्ध साधं आन्सर आहे. एका शब्दामध्ये तुम्हाला सांगतो, ते आन्सर आहे ते म्हणजे तुम्हाला गोलच माहीत नाही. स्वप्न आणि गोल याच्यामध्ये फरक आहे. इच्छा आणि गोल याच्यामध्ये फरक आहे. मला गुलाबजामुन खाण्याची इच्छा आहे, ते माझं गोल कसं काय असू शकेल? मला तहसीलदार होण्याची इच्छा असू शकेल, ते माझं गोल कसं काय असू शकेल? मला जर का गुलाबजामुन खाण्याची इच्छा असेल तर त्या दृष्टीनं कोणे एके दिवशी माझ्याकडनं प्रयत्न होणार नाहीत. जर मी कोणे एके दिवशी प्रयत्न केले तर कोणे एके दिवशी मला गुलाबजामुन खायला मिळतील. कोणे एके दिवशी मी तयारी केली तर कोणे एके दिवशी मी डेप्युटी कलेक्टर होईन. पण मला जर का IAS व्हायचंच आहे, IPS व्हायचंच आहे, तर कोणे एके दिवशी माझं नियोजन चालू होणार नाही. या क्षणाला आत्ता माझं नियोजन चालू होईल. कोणे एके दिवशी असं वाटण्यामागचं कारणच मुळात आहे मला आत्ताच्या क्षणापासून नियोजन करता येत नाही. रादर आत्ताच्या क्षणामध्येच माझं यश आहे हे माझ्या लक्षात येत नाही. कोणे एके दिवशी असं जेव्हा जेव्हा मला वाटत असतं तेव्हा तेव्हा हे सगळं नंतर घडणार आहे. आता बघा, कोणे एके दिवशी मध्ये ठाम विश्वास असतो त्या माणसाला आपल्यात कमी काय आहे याबद्दल थोडंफार माहिती असतं, पण पक्की जाणीव असत नाही. म्हणजे व्हायचं तर आहे IAS, पण आत्ता मी कुठे आहे, काय करायला पाहिजे, त्याचे टप्पे काय असतील आणि प्रत्येक टप्पा कसा कसा पार करायचा आहे, त्यातल्या एक छोटी गोष्ट मी आत्ता कोणती सुरू करायला पाहिजे याविषयी काहीही कल्पना असत नाही. जे काय असतं ते NCERT वाचणार, नोट्स काढणार, छान क्लास करणार आणि मग मी सिलेक्शन होणार आणि IAS होणार. हे सगळं कोणे एके दिवशीच्या स्वप्नवत अवस्थेमध्ये असतं. म्हणजे हस्ताक्षर खराब आहे, लेखी अक्षर सुधारायला पाहिजे आहे, कोणे एके दिवशी सुधारेल ना? अरे हो, पण त्यासाठी आत्ता काय प्रयत्न करतोय? मेंटल ॲबिलिटी माझं कच्चं आहे, माझं इंग्रजी कच्चं आहे, माझी व्होकॅब्युलरी कमी आहे. मग ती कोणे एके दिवशी सुधारलेली असेल आणि त्या अझम्पशनवर आधारित माझे सिलेक्शन झालेलं असेल. हे कोणे एके दिवशी तुम्ही खाण्याच्या बाबतीत का नाही लागू करत? म्हणजे काय, भूक लागली ना, कोणे एके दिवशी खाणं, आज खाण्याची गरज काय? कडकडून भूक लागली आहे ना, कोणे एके दिवशी तुम्हाला भरपेट जेवायला मिळेल, आत्ता जेवायची गरज काय आहे? तुम्ही असं करत नाही. तुम्ही भूक लागली न लागली तरी पटकन जेवता, घड्याळ बघून जेवता, घड्याळ बघून चहा पिता. मग यशाच्या बाबतीमध्ये मात्र कोणे एके दिवशी हा ॲटिट्यूड कशामुळं? याचं कारण साधं सिंपल आहे. तुम्हाला कोणे एके दिवशी या देशाचं नागरिक होण्यामध्ये फार रस आहे. गोल अचीव करून त्या देशातून बाहेर पडण्यामध्ये, नक्की फिक्स दिवशी नावाच्या देशामध्ये जाण्यामध्ये तुम्हाला अजिबात रस नाहीये. कारण तुम्ही जिथे आहात तिथून जायचं कुठं आहे याच्याविषयी फक्त स्वप्न आहे, याच्याविषयी तुमच्याकडे ठाम नियोजन नाही. असलंच तर ती सुद्धा एक काल्पनिक कामांची यादी आहे. काल्पनिक यासाठी म्हणतोय कारण त्या कल्पना प्रत्यक्षात आणणं ही गोष्ट आजवर तुम्ही 100% केलेली नाहीये. त्यातली एक किंवा दोन गोष्ट करता आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी तशाच सोडून देता. तेव्हा कोणे एके दिवशी नावाच्या या देशातल्या नागरिकांनो, जर तुम्ही त्याच्यात असाल तर आत्ताच जागे व्हा. हा जो देश आहे हा तुम्हाला कुठंच घेऊन जाणार नाही. हा देश मागास, अतिमागास
या गटामधला आहे. याचं दर डोई उत्पन्न हे प्लसमध्ये नाही, निगेटिव्हमध्ये आहे. हा देश तुम्हाला खाऊ घालणार नाही. या देशात तुमची कधीही प्रगती होणार नाही. कोणे एके दिवशी या देशाचं अस्तित्वच सगळं कल्पनेमधलं आहे, वास्तवामध्ये नाही. तेव्हा स्वतःला एकदा चेक करा की मी कोणे एके दिवशी या देशाचा नागरिक आहे का, आणि जर असाल तर आत्ता या क्षणाला तो देश सोडायसाठी काय करायचं याची यादी बनवायला घ्या. हे अचानक घडणार नाहीये. तुमचं इंग्रजी अचानक सुधारणार नाहीये, व्होकॅब्युलरी अचानक वाढणार नाहीये, अचानक 12 तास अभ्यास होणार नाहीये. मग ते हळूहळूच घडणार आहे. आपल्या शरीराचे मसल्स अचानक बायसेप, ट्रायसेप, सिक्स पॅक होत नाहीत. त्यासाठी हळूहळू सुरुवात करावी लागते, आणि ती हळूहळू सुरुवात आपल्याला नक्की फिक्स देशात घेऊन जाणारी असते. तेव्हा आत्ता ठरवा, या क्षणाला निर्णय घ्या आणि एका छोट्या कृतीने सुरुवात करा. मॅजिक फॉर्म्युला एवढाच आहे. हा देश सोडायचा असेल तर दरवेळी ज्या क्षणामध्ये आहात त्या क्षणामध्ये करायची कामं कोणती, तीच कामं करत राहा. त्या कामाच्या बाहेर जर तुम्ही असाल, त्या कामाशिवाय जर तुम्ही इतर विचार डोक्यात घेऊन असाल, तर पुन्हा तुम्ही कोणे एके दिवशी नावाच्या देशातच राहायला जाणार आहात. तिथेच तुम्हाला राहावं लागणार आहे आणि तिथंच तुमची सगळी हयात संपणार आहे. आणि जर असं घडणार असेल तर तुम्ही कोणे एके दिवशी या देशाचे पंतप्रधानही व्हाल, कदाचित त्या देशाचे राष्ट्रपतीही व्हाल, पण त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देणार नाही. कारण अधोगतीला रसातळाला जाणाऱ्या या देशामध्ये तुम्ही राहावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी या विषयाच्या माध्यमातून जे बोललोय ते कदाचित उपरोधिक वाटू शकेल, ते अवास्तव मात्र नाहीये. खणखणूनपणे आजूबाजूला बघा, मॅक्झिमम लोक कोणे एके दिवशी नावाच्या देशातच राहणारे असतात. त्यांना कोणे एके दिवशी आपण यशस्वी होऊ असंच वाटत असतं. तुम्ही मात्र त्यांच्या गटामध्ये राहू नका. जर राहायचं नसेल तर या क्षणाला कृतीला सुरुवात करा. कारण एक पाऊल टाकणं हेच महत्वाचं असतं. डोक्यात 1 किलोमीटर चालायचा विचार आला, उपयोग नाही. पण प्रत्यक्षात मी 1 मीटर चाललो तरी उरलेले 999च राहिले. डोक्यात 100 किलोमीटर चाललो असं वाटण्याला अर्थ नाहीये. 1 किलोमीटर जरी चाललो तरी मी यशाच्या दिशेनं पोहोचलेलो असेल. तेव्हा उठा, पावलं टाकायला सुरुवात करा आणि कोणे एके दिवशी नावाच्या या देशातनं ताबडतोब बाहेर पडा. त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.